कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, या दिवसात आपण प्रेषितांची कृत्ये या नवीन करारातील पुस्तकाचा अभ्यास करीत आहोत. आपण पाहिले होते की प्रेषितांद्वारे आता सुवार्तेचे कार्य फक्त यहुदी लोकांसाठीच नव्हे, तर आता परराष्ट्रीयातही पोहोचले होते. आजच्या अध्ययनात आपणास पौल आणि बर्नबा यांच्याविषयी माहिती मिळणार आहे. पवित्र आत्म्याने त्यांना एका विशिष्ट कामासाठी बोलाविले होते. त्यांनी अंतुखियाहून निघून पुढे कोठे कार्य केले, त्यांना कोणत्या अडचणी आल्या, लोकांचा प्रतिसाद त्यांच्यासाठी काय होता, या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्याचा 13वा अध्याय 13 पासून 52 वचनांवर विचार करणार आहोत आणि नंतर पुढच्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की कशा प्रकारे मंडळीने बर्नबा व शौल ह्या दोघांना प्रार्थनेच्या द्वारे आणि उपवास करून पवित्र आत्म्याच्याद्वारे मार्गदर्शन प्राप्त करून त्यांची सेवा कार्यासाठी रवानगी केली. त्यांनी उपास व प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवला होता. 13वा अध्याय आणि 13वं वचन सांगतं, मग पौल व त्याच्या सोबतीचे लोक पफेहून तारवातून पंफुल्यातील पिरगा येथे गेले आणि योहान त्यांना सोडून येरुशलेमेस परत गेला. श्रोत्यानो, डॉक्टर लूक फक्त एवढेच सांगतात. ते फार सौम्यपणे योहान मार्कच्या त्यांच्यापासून अलग होण्याविषयी सत्य प्रकट करतात. ते त्याच्या विरुद्धात लांबलचक निंदात्मक भाषण लिहित नाहीत. आम्हाला नंतर आढळून येईल की खरोखरच तो त्यांना सोडून गेला. लक्षात असू द्या की योहान मार्कची आई जी होती ती येरुशलेमेतील मंडळीतील एक धनवान स्त्री होती. तिच्या घरात लोक उपासनेकरिता जमत असत. जेव्हा तो पिरगा ह्या ठिकाणी पोहोचला आणि एशिया मायनरच्या आत त्याने दृष्टी टाकली, तेव्हा त्या ठिकाणी जी मूर्तीपूजा होती त्यामुळे त्याला फार भय वाटले. त्याला वाटले की आता मला फार कठीण परिश्रम करावे लागेल आणि त्याने मनात ठाणले की त्याला सुवार्ता प्रसारक म्हणून पाचारण करण्यात आले नाही. तो दुसऱ्या दिशेने गेला आणि ती दिशा म्हणजे त्याचे घर. नंतर आम्हाला आढळेल की पौल दुसऱ्या सुवार्ता प्रसारच्या यात्रेमध्ये योहान मार्काला सोबत घेण्याकरिता नकार देतो. इतकेच नाही, पण योहान मार्काला घेण्याच्या बाबतीत पौल आणि बर्नबा ह्या दोघात इतके मतभेद होतात की शेवटी ते दोघे अलग होतात. पौल एका मार्गाने जातो आणि बर्नबा दुसऱ्या मार्गाने. योहान मार्काबद्दल पौलाची चुकीची समजूत होती. त्याच्या अपयशामुळे परमेश्वराने मात्र त्याला टाकून दिले नव्हते. परमेश्वराची स्तुती असो की आमच्या अपयशामुळे, अयशस्वीतेमुळे तो आम्हाला टाकून देत नाही. त्याने योहान मार्काला अजून संधी दिली. नंतर आम्हाला आढळेल की पौल हे मान्य करतो की योहान मार्काला समजून घेण्यात त्याने चूक केली होती आणि जेव्हा तो मृत्यूशय्येवर होता तेव्हा त्याने योहान मार्काला त्याच्याजवळ येण्यास सांगितले. तिमथ्याला दुसरे पत्र 4था अध्याय आणि 11व्या वचनात सांगण्यात आले आहे की केवळ लूकच माझ्याबरोबर आहे. येताना मार्काला तुझ्याबरोबर घेऊन ये, कारण मला त्याची गरज आहे. नंतर पौलाचे मत योहान मार्काविषयी बदलले होते. हा तो योहान मार्क आहे श्रोत्यानो, ज्याने मार्करूस शुभवर्तमान लिहिले. त्याने चांगले केले. परमेश्वराची स्तुती असो की तो आम्हाला वारंवार संधी देतो. यद्यपि सुरुवातीला योहान मार्क अपयशी ठरला, त्याने पौल व बर्नबाला सोडले आणि येरुशलेमला वापस परतला, तरी ह्या मध्यंतरीच्या काळात पौल आणि बर्नबा एशिया मायनरच्या आतल्या भागात गेलेत. नंतर आम्हाला दिसतं की योहान मार्क बदलला
आणि तो त्यांच्यासोबत त्यांच्या सेवेमध्ये सामील झाला. 13वा अध्याय 14 आणि 15 वचने पहा. नंतर ते पिरगा येथून निघून फिरत फिरत पिसिदियातील अंतुखियास पोहोचले आणि शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन बसले. तेव्हा नियमशास्त्राचे व संदेष्टांच्या ग्रंथाचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगून पाठविले की, बंधुजन हो, तुम्हाजवळ लोकांकरिता काही बोधवचन असले तर सांगा. श्रोत्यानो, सिनेगॉगमध्ये जाण्याची आपली पद्धती पॉल चालू ठेवतो. यहुदी रोमी प्रांतात सगळीकडे पसरले होते आणि ज्या ठिकाणी ते स्थायिक झाले होते तेथे तेथे त्यांनी सिनेगॉगची स्थापना केली. जेव्हा कोणी पाहुणा येरुशलेममधून येत असे तेव्हा ते बोलण्याकरिता त्यांना आमंत्रित करीत असत. ह्यामुळे प्रेषित पौलाला नेहमीच चांगली संधी प्राप्त होत गेली आणि त्या संधीचा त्याने लाभ उचलला. माझ्या मते जो संदेश पौलाने पिसिदियाच्या अंतुखियामध्ये दिला तो एक महान संदेश होता. तरीसुद्धा आज त्या संदेशाला न पाहिल्यासारखे करतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. हा पौलाचा पहिला संदेश आहे जो नमूद करण्यात आला, जो शब्बात दिवशी सिनेगॉगमध्ये त्याने दिला. जेव्हा त्यांनी पौलाला विचारले की काय आपण काही बोलू इच्छिता, तेव्हा मला पूर्ण खात्री आहे की तो काहीतरी सांगण्याच्या पूर्ण तयारीत होता आणि ह्याच संधीची वाट पाहत होता. त्याच कारणास्तव तो त्या ठिकाणी आलेला होता. 16वं वचन पहा. तेव्हा पॉल उभा राहून हाताने खुणावून म्हणाला, अहो इस्रायल लोकांनो व देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, ऐका. ह्या परिचयावरून कोणी निष्कर्ष काढेल की त्या ठिकाणी काही पाहुणे मंडळी सुद्धा होती. ते बहुधा अन्य जातीतून धर्मांतर झालेले होते किंवा ज्यांचे रूपांतर झाले होते. 17 ते 20 वचने. ह्या इस्रायल लोकांच्या देवाने आमच्या पूर्वजास निवडून घेतले. ते लोक मिसर देशात उपरी असता त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी भुजाने त्यांना तेथून काढले. पुढे सुमारे 40 वर्षेपर्यंत ते रानात असता त्याने त्यांचे गैरवर्तन सहन केले. नंतर त्याने कनान देशातील 7 राष्ट्रांचा विध्वंस करून तेथील भूमी त्यांना सुमारे 450 वर्षेपर्यंत वतनशी दिली. त्यानंतर त्याने शमूएल संदेष्टापर्यंत त्यांना न्यायाधीश नेमून दिले. श्रोत्यानो, जे सनेद्रीन समोर स्तेफनाने केले अगदी तेच पॉल ह्या ठिकाणी करीत आहे. तो इस्रायलचा इतिहास एका राष्ट्राच्या रूपात काय आहे तो ह्यांना नमूद करीत आहे. 21 ते 23 वचने पहा. मग त्यांनी राजा मागितला. तेव्हा देवाने बन्यामीन वंशातील किशाचा पुत्र शॉल हा 40 वर्षेपर्यंत त्यांना दिला. नंतर त्याने त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की ईशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे. तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल. ह्या मनुष्याच्या वंशजांतून देवाने वचनारूप इस्रायलासाठी येशू हा तारणारा उदयास आणला. हा इतिहास सांगितल्यानंतर तो तारणाऱ्याविषयी त्यांना सांगत आहे. 24 ते 26 वचने. त्याच्या प्रगट होण्यापूर्वी योहानाने पुढे येऊन पश्चाताप करून बप्तिस्मा घ्यावा अशी सर्व इस्रायल लोकांमध्ये घोषणा केली होती. योहान आपले कार्य पूर्ण करीत असता म्हणाला, मी कोण आहे म्हणून तुम्हास वाटते? मी तो नव्हे, तर पहा, ज्याच्या पायातील वहाणा सोडावयास मी योग्य नाही असा कोणी माझ्या मागून येत आहे. अहो बंधुजन हो, अब्रामाच्या वंशातील पुत्रांनो व तुम्हापैकी देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठविलेली आहे. श्रोत्यानो, ह्या लोकांनी बप्तिस्मा देणाऱ्या योहानाविषयी ऐकले होते. आता पॉल त्यांना अधिक खोलात नेत आहे. 27 आणि 28 वचनात तो म्हणतो, कारण येरुशलेम वासियांनी व त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्याला न ओळखता आणि दर शब्दात दिवशी वाचून दाखविण्यात येणारे संदेष्टांचे शब्दही न समजता त्याला दोषी ठरवून ते शब्द पूर्ण केले आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा अशी त्यांनी पिलातास विनंती केली. पॉल जेव्हा त्यांचा इतिहास सांगत आहे तेव्हा तो ह्या गोष्टीवर जोर देत आहे की हे सर्व जे काही विदित करण्यात आले, जी भविष्यद्वाणी करण्यात आली ती पूर्ण होण्याकरिता करण्यात आली. जेव्हा ते वाचत होते तेव्हा ते भविष्यद्वाणी सुद्धा पूर्ण करीत होते. जे काही ते वाचत होते ते न समजता वाचत होते, कारण श्रोत्यांनो त्याचे स्पष्टीकरण त्यांना प्राप्त झाले नव्हते. पुढे 13वा अध्याय 29 ते 31 वचने पहा काय सांगतात. मग त्याच्याविषयी लिहिलेले सर्व काही पूर्ण करून त्यांनी त्याला खांबावरून खाली काढून कबरेमध्ये ठेवले. पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठविले. त्याच्याबरोबर जे गालिलाहून येरुशलेमेत आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे. ते आता लोकांना त्याचे साक्षी आहेत.
श्रोत्यांनो, नवीन करारात जितके संदेश देण्यात आलेत त्या सर्वांचा एकच संदेश होता: येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि त्याचे पुनरुत्थान. हाच संदेश आहे जो शिमोन पेत्राने दिला. तोच संदेश आता पॉल देत आहे. दोघांच्या संदेशात थोडा सुद्धा फरक नाही, मतभेद नाहीत. मला हे सांगू नका की ह्यांच्यात मतभेद झालेत. कधीच नाही. कारण श्रोत्यांनो, ह्यांना ज्या सेवेकरिता पाचारण करण्यात आले होते ती सेवा एकाच परमेश्वराची होती. जो संदेश देण्यात आला होता तो एकच संदेश होता, तो म्हणजे तारणारा प्रभू येशू ख्रिस्त. 32 आणि 33 वचने सांगतात, आपल्या पूर्वजांना जे वचन देण्यात आले होते त्याची सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन तुमच्या आमच्या मुलाबाळांकरिता पूर्ण केले आहे. स्तोत्र दुसरे ह्यातही असे लिहिले आहे की तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. जुन्या करारातील स्तोत्रसंहिता 2 अध्याय आणि 7व्या वचनात येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी सांगितलेले नाही. ते येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी सांगते. त्यात लिहिले आहे की आज मी तुला तुझे गौरव बहाल करीत आहे. कुमारिकेच्या उदरी जन्म घेऊन नाही, परंतु साक्षात मृत्यूतून पुनरुत्थित होण्याद्वारे. पॉल पुनरुत्थानाविषयी अधिक बोलत आहे. जे काही शिमोन पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी केले तेच तो ह्या ठिकाणी करीत आहे. पुढे 34 पासून 39 वचने पहा. शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून त्याने त्याला मेलेल्यातून उठविले. ह्याविषयी त्याने असे म्हटले आहे की दाविदाला दिलेले जे पवित्र व विश्वसनीय दान ते तुम्हाला देईन. म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतो, तू आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. कारण दावीद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून झोपी गेला आणि पूर्वजांबरोबर मिळून त्याला कुजण्याचा अनुभव आला. परंतु ज्याला देवाने उठविले तो कुजला नाही. म्हणून बंधुजन हो, तुम्हाला हे ठाऊक असो की ह्याच्याद्वारे तुम्हाला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे. आणि ज्याविषयी मोशेच्या नियमशास्त्राने तुम्ही नीतिमान ठरत नाही त्या सर्वांविषयी ह्याच्याकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो. आता तो ह्या ठिकाणी लिहित आहे येशूच्या मृत्यूचे आणि पुनरुत्थानाचे काय महत्त्व आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास करण्याचा निश्चय करण्यास तो त्यांना सांगत आहे. 40 आणि 41 वचने, म्हणून सावध रहा, नाहीतर संदेश त्यांच्या ग्रंथात जे सांगितलेले आहे ते तुम्हावर येईल. अहो धिक्कार करणाऱ्यांनो, पहा, आश्चर्य करावं नाहीसे व्हा. कारण तुमच्या काळात मी एक कार्य करीतो. ते कार्य असे की त्याविषयी तुम्हाला कोणी सविस्तर सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवणारच नाही. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी तो त्यांना विनंती करीत आहे, आग्रह करीत आहे की हा संदेश नाकारू नका. 42व्या वचनात, ते बाहेर जात असता लोकांनी विनंती केली की आम्हाला पुढल्या शब्दात दिवशी ह्या गोष्टी सांगाव्या. लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आणि अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आणि म्हणून ते म्हणतात की पुढच्या शब्दात दिवशी सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी आम्हाला सांगा. 43 आणि 44 वचने, आणि सभा उठल्यावर यहुद्यातील व भक्तिमान यहुदीय मतानुसारी ह्यांच्यातील पुष्कळ जण पॉल व बर्नबा ह्यांच्या मागे गेले. त्या दोघांनी त्यांच्याबरोबर बोलून देवाच्या कृपेत टिकून राहण्यास त्यांचे मन वळविले. पुढल्या शब्दात दिवशी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकावयाला जमले. श्रोत्यानो, ह्या दृश्याची कल्पना करा. स्वतःसमोर चित्र रेखाटा की संपूर्ण नगर देवाचे वचन ऐकण्याकरिता एका ठिकाणी जमले आहे. किती मोठा समूह त्या ठिकाणी असेल. पौलाच्या संदेशावर बराच वाद झाला असावा. दुसऱ्या शब्दात दिवशी संपूर्ण शहर पौलाचे भाषण ऐकण्यास तेथे त्याच कारणामुळे उपस्थित होऊ शकले, कारण लोकांनी त्या बाबतीत चर्चा केली होती. 45वं वचन, पण लोकसमुदायांना पाहून यहुदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले. श्रोत्यानो, त्या दिवसांमध्ये सुद्धा आजच्या सारखीच परिस्थिती होती. लोक अपशब्द बोलू लागले, विरोध करू लागले. ह्यावेळी तेथे फार गोंधळ झाला, कारण सिनेगॉगचे सारे प्रमुख धार्मिक पुढारी पॉल आणि बर्नबाचा विरोध करू लागले. पुढे 46 ते 49 वचने सांगतात, तेव्हा पॉल आणि बर्नबा हे निर्भीडपणे म्हणाले, देवाचे वचन प्रथम तुम्हाला सांगावयाचे अगत्य होते. तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करिता
व आपणाला सार्वकालिक जीवनाकरिता अयोग्य ठरविता त्या अर्थी पहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो. कारण प्रभूने आम्हाला आज्ञा दिली आहे की मी तुला परराष्ट्रीयांचा प्रकाश करून ठेवले आहे, ह्यासाठी की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण व्हावेस. हे ऐकून परराष्ट्रीय आनंदित झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णिला. तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास ठेवला. येथे पुन्हा तीच पद्धती आहे. शुभवर्तमान यहुद्यांना प्रथम सांगण्यात आले, ते त्यांनी नाकारले. म्हणून ते शुभवर्तमान अन्य जातीकडे घेऊन जाण्यात आले आणि आम्हाला दिसतं की ह्या लोकांनी त्याचा आनंदाने स्वीकार केला. ते प्रभूकडे वळले, त्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला. 50 वचन. तेव्हा यहुदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील मुख्य पुरुषांना चिथविले आणि पॉल व बर्नबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालून दिले. श्रोत्यानो, त्यांना नगराला सोडून जावे लागले. त्यांना साक्षात त्या नगरातून त्या लोकांनी बाहेर काढले. खरे पाहता त्यांनी काहीच वाईट केले नव्हते, परंतु फक्त त्यांनी पुनरुत्थित येशू ख्रिस्ताचा शुभ संदेश लोकांना सांगितला. त्या शुभवर्तमानाची घोषणा केली आणि त्याचमुळे त्यांचा छळ होऊ लागला. 51 आणि 52 वचने. त्यामुळे ते आपल्या पायांची धूळ त्यांच्यावर झटकून इकुन्यास गेले. इकडे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले. ज्यांचे परिवर्तन झाले होते त्यांच्या स्थितीकडे लक्ष द्या. ते आनंद आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेत. श्रोत्यानो, आज सुद्धा सैतान वेगवेगळ्या प्रकारे शुभवर्तमानाचा विरोध करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा विरोध करीत आहे आणि जे प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे आहेत त्यांचा छळ होत आहे. परंतु घाबरण्याचे कारण नाही, कारण परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये आम्ही सर्व काही करू शकतो. परमेश्वराचे सामर्थ्य त्याच वेळी अधिक प्रगट होते जेव्हा विरोध अधिक वाढतो, छळ अधिक वाढतो. म्हणून जर आपला छळ होत आहे, येशू ख्रिस्ताच्या नावामुळे आपली निंदा होत आहे, तर निराश होऊ नका, परंतु हिमतीने प्रार्थनापूर्वक परमेश्वराच्या सामर्थ्यात त्या स्थितीचा सामना करा. शुभवर्तमान गाजवणे थांबवू नका. आता आपण 14व्या अध्यायाकडे वळत आहोत. 14वा अध्याय पहिलं वचन सांगतं, मग इकुन्यात यहुदी लोकांच्या सभास्थानात ते दोघे मिळून गेले आणि अशा रीतीने बोलले की यहुदी व हेलेनी ह्यांच्या मोठ्या लोकसमुदायाने विश्वास ठेवला. श्रोत्यानो, पॉल आणि बर्नाबा हे घाबरले नाहीत. त्यांनी असं नाही म्हटलं की आता आम्ही हे शुभवर्तमान गाजू शकत नाही, कारण लोक आमचा छळ करीत आहेत, विरोध करीत आहेत. परंतु आम्हाला दिसतं की पुन्हा ते यहुदी लोकांच्या सभास्थानात गेलेत आणि मोठ्या प्रभावी रीतीने बोलले आणि यहुदी व हेलेनी ह्यांच्या मोठ्या लोकसमुदायाने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. जर आपणाजवळ नकाशा आहे तर आपण पाहू शकता की पॉल आणि बर्नाबा ह्यांनी ही यात्रा कुप्रच्या बेटावर कशा प्रकारे केली आणि ते पिरगा जे पंफुलियामध्ये आहे त्या ठिकाणी कशा प्रकारे नावेने गेलेत. त्यानंतर ते अंत्योकिया, इकुन्या, लुस्त्र आणि दर्बे ह्या ठिकाणच्या देशात पोहोचले. ही गलतियामधील शहरे होती. आता ते एशिया मायनरच्या अगदी मधल्या भागात होते. 2 ते 4 वचने पहा. परंतु विरोधी यहुद्यांनी परराष्ट्रीयांचे मन बंधुजनांविरुद्ध चेतवून कलुषित केले. ते बरेच दिवस तेथे राहिले व प्रभूविषयी निर्भीडपणे बोलले. त्यानेही आपल्या कृपेच्या वचनाविषयी साक्ष दिली, म्हणजे त्यांच्या हस्ते चिन्हे व अद्भुत कृत्ये होऊ दिली. तेव्हा नगरातील लोकसमुदायात फूट पडली. कित्येकांनी यहुद्यांची बाजू धरली तर कित्येकांनी प्रेषितांची बाजू धरली. श्रोत्यानो, पॉल आणि बर्नबा ह्यांच्या संदेशामुळे असं दिसतं की पूर्ण शहरात फूट पडली. आपल्याला ह्या ठिकाणी हे लक्षात ठेवावे लागेल की पॉल आणि बर्नबा दोघेही यहुदी आहेत. ते नेहमीच यहुद्यांकडे प्रथम गेलेत आणि सिनेगॉग पासून सुरुवात करून नंतर ते अन्य जात्यांकडे, गैर यहुद्यांकडे वळलेत. 5 ते 7 वचने आम्हाला पुढे सांगतात, मग त्यांचा उपमर्द करून त्यांना दगडमार करण्याकरिता परराष्ट्रीय व यहुदी आपल्या अधिकाऱ्यांसह त्यांच्यावर धावून जाणार होते. हे ओळखून ते लुकवनिया प्रांतातील लुस्त्र व दर्बे ह्या नगरात व त्या सभोवतालच्या प्रदेशात पळून गेले आणि तेथे ते सुवार्ता सांगत राहिले. इकुन्या ह्या ठिकाणी त्यांचे चांगल्या प्रकारे स्वागत झाले नाही. ते लुस्त्र आणि दर्बे ह्या ठिकाणी पळून गेले. तरी सुद्धा आम्हाला माहीत आहे की ते वापस इकुन्यामधून आले तर नक्कीच त्या ठिकाणी काही विश्वासणारे लोक होते. आता श्रोत्यानो,
लुस्त्र ह्या ठिकाणी काय घडले ह्याविषयी आपण पाहूया 8 ते 10 वचनांमध्ये. लुस्त्रात पायांनी अधोअसा कोणी एक माणूस बसला होता. तो जन्मतः पांगळा असून कधी चालला नव्हता. तो पौलाचे बोलणे ऐकत असे. पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ असा विश्वास आहे असे पाहून मोठ्याने म्हटले, तू आपल्या पायांवर नीट उभा राहा. तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. ज्या प्रकारे श्रोत्यांनो आम्हाला माहीत आहे की पॉल आणि बर्नबाला चिन्हे व अद्भुते करण्याचे दान होते, ह्या क्षेत्रात जेव्हा ते आलेत तेव्हा त्यांच्याजवळ नवीन करार शुभवर्तमानाच्या संदेशासहित नव्हता. मग त्यांच्याजवळ कोणते अधिकारपत्र होते? ते लोकांना कशा प्रकारे पटवू शकले की जे काही ते सांगत आहेत तो संदेश परमेश्वराद्वारे आहे? चिन्हे व अद्भुते करण्याचे दानच त्यांचे अधिकारपत्र होते. आणि ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे त्यांनी हे अद्भुत कार्य केले आहे. पहिल्या शतकात प्रेषितांनी चमत्कार केलेत आणि लोकांचे डोळे त्यांच्यावर स्थिर झालेत. म्हणून हे आवश्यक झालं की त्यांची दृष्टी प्रेषितांवरून दूर करून त्या पुस्तकावर लावावी ज्यात प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याकरिता दाखविण्यात आला आहे. आम्हाला सुद्धा परमेश्वराच्या पवित्र वचनावर दृष्टी लावायची आहे आणि पाहायचं आहे की आज परमेश्वर आम्हाला काय सांगत आहे. श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताच्याद्वारे परमेश्वराशी आमचा व्यक्तिगत संबंध आम्हाला स्थापित करायचा आहे. आणि त्याविषयी आम्हाला कुठे पाहायला मिळेल? तर त्याच्या पवित्र वचनात. म्हणून अवश्य आहे की प्रत्येक व्यक्तीने पवित्र शास्त्र बायबल प्रतिदिवशी वाचावे. 11वं वचन सांगतं, मग पौलाने जे केले ते पाहून लोक समुदाय लुकवनी भाषेत मोठ्याने ओरडून बोलले, देव माणसाच्या रूपाने आमच्यात उतरले आहेत. आम्हाला दिसतं श्रोत्यानो, आज सुद्धा जे लोक प्रार्थना करतात आणि ज्यांच्या प्रार्थनेने लोकांना आरोग्य प्राप्त होते, तेव्हा आरोग्य प्राप्त झालेली व्यक्ती त्या प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला अधिक महत्त्व देऊ लागते. आणि त्यांना असं वाटतं की ह्या माणसाच्या आत सामर्थ्य आहे किंवा शक्ती आहे. हीच गोष्ट ह्या ठिकाणी होत आहे. हे लोक म्हणतात की देव माणसाच्या रूपाने आमच्यात उतरले आहेत. 12 आणि 13 वचने पहा. त्यांनी बर्नबाला ज्युपिटर म्हटले व पॉल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला मर्क्युरी म्हटले. मग नगरापुढे असलेल्या ज्युपितराच्या पुजाऱ्याने बैल व माळा दरवाजाजवळ आणल्या आणि लोकांना बरोबर घेऊन बलिदान करावे असे त्याच्या मनात होते. पॉल ह्या चमूचा पुढारी प्रमुख वक्ता आहे आणि लोक ह्या दोघांना देवाचे स्थान देऊ इच्छित आहेत. परंतु ह्या परीक्षेमध्ये त्यांना स्थिर राहायचे होते आणि त्यांना ह्या सर्व गोष्टींचा नकार करायचा होता. 14 ते 16 वचने. हे ऐकून प्रेषितांनी म्हणजे बर्नबा व पौल ह्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि लोकांमध्ये घुसून त्यांनी ओरडून म्हटले, गृहस्थांनो, हे का करिता? आम्ही व तुम्ही समभावनेची माणसे आहोत. तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील अवघे निर्माण केले त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. श्रोत्यानो, ते लोक त्यांची उपासना करण्याच्या तयारीत होते. त्यांना यज्ञार्पणे अर्पण्याकरिता तयार होते. परंतु ते सर्व पाहून बर्नबा व पौल आश्चर्यचकित झाले. इतकेच नाही, परंतु त्यांना धक्का बसला. ते ओरडून सांगू लागले की आम्ही तुमच्यासारखेच लोक आहोत. आमच्यामध्ये सामर्थ्य नाही, परंतु सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. 16वं वचन. त्याने गत काळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपापल्या मार्गांनी चालू दिले. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी पॉल आणि बर्नबाकरिता फार कठीण अशी स्थिती निर्माण झाली होती, परंतु ते विश्वासामध्ये मजबूत होते. त्यांनी त्या लोकांना सांगितले की प्रभू येशू ख्रिस्तच सामर्थ्य आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियानो, आजच्या अध्ययनात आपण पाहिले की जरी अडचणी आल्या तरीही पौल आणि बर्नबा यांनी सुवार्तेचे कार्य सोडले नाही. आणि विशेष म्हणजे त्यांच्याद्वारे चिन्ह आणि चमत्कार होत होते. प्रियानो, देव संधी देणारा देव आहे. आम्ही फक्त न हारता प्रयत्न करणे आवश्यक आहे. सुवार्ता सांगणे ही एक संधी आहे. जरी विरोध असला तरीही देव अधिक सामर्थ्य पुरवितो. काय आपणास अशी संधी कधी लाभली आहे? आत्मिक आरोग्याची अनेकांना गरज आहे. काय ही गरज आम्ही जाणली आहे? आपण प्रार्थना करू. आमच्या जीवनामध्ये संधी देणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा,
तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. होय प्रभूजी, सातत्यानं आमच्या जीवनामध्ये तू संधी देणारा देव आहेस आणि या संधीच्याद्वारे आम्ही अनेकांपर्यंत पोहोचावं, तुझ्या इच्छा आम्ही परिपूर्ण कराव्यात, ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभूजी आलेली प्रत्येक संधी आमच्या जीवनासाठी उपयुक्त होऊन इतरांसाठी आशीर्वादित बनावी, यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. होय प्रभूजी, तू सर्व गोष्टींची काळजी घेणारा देव आहेस आणि म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाची आम्ही स्तुती करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे, म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.